दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये। हॅलो चेक। स्ट्राइकला सुरेंद्र आणि नॉन स्ट्राइक एंडला अजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिला चेंडू इथे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, ट्रिपल उद्ध्वस्त केलाय आणि पहिल्या चेंडूवरती सुरेंद्र घरत बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठा धक्का बसतोय। पहिला फलंदाज पहिला मोरा तंबूच्या आश्रयाला गॉन। धन्यवाद डीजे। तर जेवणाची व्यवस्था चालू आहे। जे कोणी संघ जेवायचे बाकी असतील त्याने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे ही विनंती करतोय। थँक्यू डीजे। नितीन पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय। नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। ऑन साइडला लॉंग लेगच्या दरम्यान हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता। गुड शॉट। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं। अप्रतिम फटका होता। विवेकच्या बॅट मधनं 4 धावा आलेत आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले। आतापर्यंत चेंडू फेकून झाले 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 4 धावा बिलालपाडा मास्टर या टीमच्या पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। नितीन पाटील उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय। काही जबरदस्त चेंडू उचली घेणाऱ्या चेंडूवरती फटका स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। विवेकच्या बॅट मधनं दे दनादन फटकेबाजी 4 धावा चौकार। प्रतिम फटका 2 चेंडूंवरती 2 चौकार लगातार आपल्याला पाहायला मिळत आहेत। विवेकच्या बॅट मधनं धावांची गती एकंदरीत आपण पाहिली तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जसा लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध घेतला गेला तिथे खाली क्षेत्र होतं आणि तिथे मात्र चौकार आलाय। ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता त्यावरती फटका चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय। 1 धाव येते। राकेश ठाकूर चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, तद्वर मात्र 1 धाव। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय। अप्रतिम सकाळच्या सत्रापासून जशी सुरुवात झाली दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होते आणि चांगलं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आज सर्व संघांनी इथे दाखवलंय। शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत काही सामने रंगले आणि खास करून पहिल्या मॅच मध्ये अडचणीत सापडलेला संघ अडचणीतून बाहेर काढला उमेश पाटीलने। आता मात्र एक बदलाव या टीम मध्ये आपण पाहतोय। रणजित गरज सारखा हर हुन्नरी ऑलराऊंडर आता सामील झालाय। अगदी आपण पाहिलं तर श्रीराम बिलालपाडा मास्टर या टीमच्या खेम्यामध्ये। ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा अचूक होता, पाहिलं न्याहाळलं मात्र सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय। डॉट बॉल येतोय। निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्थिरावली गेले 9 वरती। पहिल्या 2 बॉलवरती 2 विवेकने चौकार ठोकलेत आणि आशा पल्लवित केलेत श्रीराम बिलालपाडा या टीमच्या। लेगस्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी वाईट बॉल घोषित करतील यात काही शंका नाही। वाईट बॉल येतोय। राजेश ओघे पंचांची भूमिका अदा करतोय आणि नॉन स्ट्राइक वनचा आपण पाहिलं तर सतीश पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। धावांची गती फलकावरती
एकंदरीत दुहेरी अंकामध्ये 10 धावा. चेंडू फेकून झालेत एकंदरीत पाहिलं तर 5 बॉलच्या समाप्ती एकेरीस 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेली, जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अनिल तांडेल चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय, तद्वर मात्र फक्त आणि फक्त एक धाव येते. एका धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस निलेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 11 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीराम बिलालपाडा प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात काही जबरदस्त पहिल्या बॉलवरती फलंदाजाला माघारी परतवलं. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत आणि खास करून अप्रतिम खेळ इथे सादर करावा लागेल. षटक क्रमांक 2 राकेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अकरा धावा. राकेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने मारा करण्याकरता राकेश ठाकूर सज्ज झालाय. ऑन साइडला डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाठीमागच्या दिशेने अगदी चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. बारा धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅटची कडा, बॅटचं फेस ओपन केलं. हेमचंद्र वेगाने पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, हेमचंद्रचं कौतुक करावं लागेल. फेकी अचूक होती आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 13 रन्स, 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 13 धावा. चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारीची आवश्यकता होती. ती अजय आणि विवेक या 2 फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. ते चांगला फटका, एक धाव येते. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित करायचं होतं, मात्र चांगलं कॉलिंग दिलं. यू वेट म्हणून सांगितलं आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज झालाय. राकेश विकेटच्या शोधात आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय आणि धावांची गती 1 ने पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 16 रन्स, 16 धावा या फलकावरती. खोलवर चेंडू होता. बॅटची कडा, पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. कांचन ठाकूर थोडेसे फंबल झाले आणि फंबल झाल्याने झाले 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 18 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमधनं निकेश वेगाने पुढे आलेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेले. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. सिंगलला मात्र सातत्याने डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धाव्यांच्या मदतीने 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत.
ऑन साइडला चांगला फटका डीप मध्ये नितीन पाटील पंबल झालेत आणि पाहता पाहता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चुकीला माफी नाही नशिबाचा चौकार 4 ए बेटा दुआ लगी गिर तेरे को अपने देविन का गाना है नाचने को चल बाय माझ्या अंगणी नाचू दे बाय माझ्या अंगणी खेळू दे न बाय माझ्या अंगणी नाचू दे बाय माझ्या अंगणी खेळू दे बाय माझ्या अंगणी नाचू दे बाय माझ्या अंगणी खेळू दे बाय माझ्या अंगणी नाचू दे बाय माझ्या अंगणी खेळू दे DJ Umesh धन्यवाद डीजे वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला अनिल तांडेल गोलंदाजी मार्क वरती येतोय आकुट टप्प्याचा चेंडू त्यावरती पटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय हेमचंद्र ठाकूर चेंडूला उचलतोय फेकी करतोय इथे मोठी सफलता रनआउटच्या माध्यमातून फलंदाज विवेकला परतावं लागेल माघारी गडीबाद धन्यवाद वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर 23 धावा 24 धावा आहेत इथे पॅड वरती बॉल आदलला गेलाय पंचांकडे दाद मागितली पंच सहमत नाहीत एक्स्टम सोडून निघतोय पंचांच्या निदर्शनात आलेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय एक धावे ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रणजित घरत. क्रमांक 5 वरती येतोय. धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 26 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल तांडेल सज्ज होतोय. रणजित मध्ये क्षमता आहे, रणजित मध्ये कॅपेबिलिटी आहे, रणजित मध्ये खास करून आपण पाहिलं तर क्लास त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. पॅड वरती चेंडू, काय जबरदस्त फ्लिकचा फटका. अजय तांडेलचं कौतुक करावं लागेल. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवला अजय तांडेलने आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर आपल्या संघाकरिता 2 धावा वाचवलेत. अप्रतिम, कौतुक करावं लागेल. धावांची गती 2 ने पुढे सरकले गेले. धावफलकावरती 28 धावा. फ्लिक ऑफ द रिचचा चांगला वापर केला. बॅटर आपण पाहिलं तर रणजित घरतने मी मगाशी उल्लेख केला, रणजितकडे तो क्लास आहे. लेदर क्रिकेटचा क्लास सातत्याने रणजितने दाखवलाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. इथे पंचांकडे दाद मागितली, मात्र लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या निदर्शनात आलाय. लाऊड अपील होतं. पंचांवरती अगदी आपण पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पॅडवरती बॉल आदळल्यानंतर 1 धाव येते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले 29. ही विकेट महत्वपूर्ण आहे, ही जोडी महत्वपूर्ण आहे. या 2 बॅटर्सकडे सातत्याने नजरा असतील, कारण या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे मोठे मोठे स्ट्रोक, चौकार आणि षटकार खेळण्याची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे असफल ठरतोय. डीपमध्ये चेंडू निघून येतोय. ओव्हर थ्रोची एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या, षटक क्रमांक अगदी 3रं समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10.33च्या धावगतीने खेळत असताना बिलालपाडा मास्टर टीम जाऊन पोहोचते. एकंदरीत पाहिलं तर 31 या आकड्यावरती. घेऊया छोटीशी विश्रांती. निकेश येतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय. आतमध्ये वळण घेणारा चेंडू डॉट बॉल येतोय. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू खेळतायत. 1 धाव येते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 32, 32 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. राकेश ठाकूर लॉंगॉनला आपण पाहतोय. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. मात्र निकेतचं कौतुक करावं लागेल. चेंडूला दोन्ही बाजूला वलन देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे. तिथून आपण पाहिलं तर लीलाधर वेगाने आलेत, फेकी करतायत. मात्र इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 34 धावा, 34, 34 धावा फलकावरती. काही जबरदस्त खेळ इथे साकारत असताना, अप्रतिम खेळ दाखवत असताना धावांची गती 34 वरती. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांमध्ये ताणमेल आहे. मात्र कौतुक करावं लागेल, मोठे फटके खेळू दिले नाहीत. ज्या पद्धतीने फलंदाज दोन्ही सेट आहेत, बॅटर सेट आहेत. इथे फुलटॉस चेंडू होतात. उंची जास्त गाठली गेली चेंडूने. लीलाधर झेल खाली येतोय आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या दिशेने. गडी बाद.
धन्यवाद डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झालाय. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 34 धावा आहेत. ऑन साइडला चांगला फटका होता तिथे आपण पाहिलं तर एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटले 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 37 धावा या फलकावरती. Remix. ऑन साइडला चेंडूला वळवले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा. गोलंदाजी मार्क वरती अजय सज्ज झालाय. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रणजित घरतच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये सातत्याने कन्वर्ट करतायत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 वरती 41 वरती जाऊन पोहोचली गेले. चांगली फलंदाजी करत असताना 41 धावा. या आपण टॉसच्या दिशेने वळतोय. 2 कॅप्टनना आमची विनंती असेल आपण टॉस साठी या. एका बाजूला गावदेवी भांडूप मास्टर संघाचा संघनायक असेल आणि दुसऱ्या बाजूला पुष मात्रा पायंदरपाडा मास्टर संघाचा कर्णधार. ऑन साइडला जमिनी लगत मंगेश वेगाने आले. फेकी करतील. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येईल का? यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. रणजित घरत बॅक टू द डगआउट मध्ये मोठी सफलता. आमचा राजू दादा एकच वादा. आमचा राजू दादा राजू
थँक्यू डीजे. सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज अजय तांडेल सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा अंधाधुंद फटका. फक्त बॅट चालवली होती आणि ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. खोलवर चेंडू, यस इज गॉन. त्रिफला चितच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. सुभाष याच्या खेळीचा अंत होतोय आणि पहिल्या इनिंगची समाप्ती होते. एक बॉल आहे. अरे दोस्ती यादी जुळल जिथं, रंगत न्यादी मिळल तिथं. दोस्ती यादी जुळल जिथं, रंगत न्यादी मिळल तिथं. 4, 3, 2, 1. हातात नाद खर नाही, दोन दिलाच्या दोस्तीला तोड नाही. जगाच्या दुनियेत चार दिशा. डावऱ्याताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुकाराम घरत स्ट्राईकला आहे. धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 42 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. 42 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तिथे फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. गडी बाद होतोय आणि खास करून आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. 42 धावा या फलकावरती विजयाकरिता 43 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला टॉसच्या दिशेने आपण वळतोय. तिथे टॉस आता आपण संपन्न करणार आहोत. 2 कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा आहे. भूषण भोईर कॅप्टन ऑफ पुष मात्रा भाईंदरपाडा अँड बाला पाटील. My name माहिती नाही काय? DJ Dipsy. बोलेतो 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 मास्टर में मास्टर. बोलेतो 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 बिंदास डॉक्टर. बोलेतो 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 बेमिसाल एक्टर. बोलेतो 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 बटेड़े को सीधा चला दो, सीधे को टेढ़ा बना दो. रोते को झट से हंसा दो, हंसते को फट से रुला दो. हे स्टाइल मेरा स्माइल, स्टाइल मेरा स्माइल ना कर दे दिल तेरा क्रैक क्रैक क्रैक. तुझं नाव काय रे? My name माहिती नाही काय? मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई अरे MBBS. या आपण टॉसच्या दिशेने इथे वळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस इथे करतोय. एका बाजूला पोष मात्रा भाईंदरपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी मास्टर भांडूप या 2 टीम मध्ये टॉस होतोय. हरिचंद्र पाटील मामांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केला जातोय. छापा आणि काटा. छापा म्हणून कॉल दिला आणि काटा येतोय.
मामांना विनंती करतोय आपण असं नसतं वा. तर टॉस भांडूप मास्टर संघाने जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45. एकंदरीत या मॅच मध्ये काही बदलाव आहेत का? नाही, हा एक बदलाव, एक मगाशी पडला ना, खांदा गेला, तर एकाच थोडा मार लागला म्हणून टेस्ट आहे. तर निश्चितच एक बदलाव केला गेलाय. टॉस इथे संपन्न होतोय. आई गावदेवी भांडूप मास्टर वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स घनश्याम भोईर. थँक्यू. धन्यवाद. स्ट्राईक एंडवरती लीलाधर, नॉन स्ट्राईक एंडवरती नितीन आहे. सध्या आपण बघतोय पाटलाख जर आपण विचार केला तर इथून श्रीराम मास्टर बिलालपाडा संघाने इथून धावा बनवल्यात. 42-43 धावेचं आव्हान आहे. 30 चेंडू 43 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्या आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रोव्हाइड केली गेली रॉयल ग्रुप स्टँड सध्या आपण बघतोय आणि तो स्टँड सुद्धा आजच्या दिवसामध्ये भरलेला दिसतोय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं गेलं तर भरलेला दिसेल. त्यावरती सुद्धा नजरा जातील. कॅमेरामॅन आहेत रोहित चौधरी, नजरा जातील. पण यावेळी फाईनला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव येईल. एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागेल. लीलाधर आणि नितीन अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय शनिवारचा हा दिवस, आज स्पर्धेचा पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण इथून नितीन पूर्णपणे बीट झालेत. डॉट बॉल सध्या येत असताना आपण बघतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे बिलालपाडा मास्टर संघाला. कारण पहिल्याच सामन्यात चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या मार्फत आपण बघितला गेला आणि तिथून बिलालपाडा संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागली. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप लॉंग ऑफला. डीपवरती कैलास पाटील येतील, या चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत एकच धाव. सध्या 2 धावा येतात या चेंडूवरती. माफ करा, 2 धावा. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नितीन सध्या बघतात पण क्रीज पर्यंत नाही पोहोचू शकले आणि इथून दुसऱ्या धावेसाठी परतावा लागला. नितीन बॅक टू डगआउट. धावसंख्या जर विचार केला तर मोगरपाडा संघ पोहोचलाय तो म्हणजे 4 वरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 पूर्ण होत असताना
पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिल आपण सध्या बघतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज तुकाराम सध्या आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पाचवा चेंडू हाताळताना अनिलने फटका तर सजवलाय. डीपवरती क्षेत्ररक्षक कैलास आहे पण विकेटच्या पासून थोडंसं दूर आहे, त्यामुळे चेंडूला शेवटपर्यंत नजर ठेवली. वन बाउंड चेंडूला फील्डही करण्यात आलं पण तिथून 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. मोगरपाडा मास्टर संघ पोचलाय तो म्हणजे 6 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाठलाग आहे इथून जर विचार केला तर 43 धावेचा. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. डीपवरती क्षेत्ररक्षक कैलास पाटील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना 2 धावा इथून सहजरित्या पूर्ण होतील का. पण तिथून लीलाधर नाही पोचले क्रीज मध्ये आणि इथून लीलाधरला परतावा लागतंय. गडी बाद होईल. तेरी मैं तो तेरी हो गई सजन मेरे सपनिया सजन मेरे सपनिया सजन मेरे रंग रंग रंगिया सजन मेरे सपनिया ओ मैं तो तेरी हो गई सजन मेरे सपनिया Exclusive DJ Spat Spat धन्यवाद. चला नवीन बॅटर सध्या आपण बघतोय अजय आलेत आणि इथून अजय वरती जबाबदारी असेल. हा संघ विजयी करायचा असेल तर अजयला मात्र कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैलास पाटील यांना आपण सध्या बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा बोलकरती लागले गेले त्या म्हणजे 6 धावा. पाठलाग आहे 43 धावेचा आणि अजूनही जर विचार केला तर 37 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे 24 चेंडू 37 धावा. मला वाटते 7 धावा झाल्यात. 2 गडी बाद 7 धावा. विजयासाठी अजूनही 36 धावेची आवश्यकता आहे. चला प्लीज थोडं सहकार्य करा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. अजय आहे सध्या स्ट्राईक एंड वरती. मोठ्या फटक्यासाठी एक मानला जाणारा हा फलंदाज आहे. रॉयल स्टँड मधून सुद्धा प्रेक्षक आहेत. हो इथून जर विचार केला तर बीट होतोय पूर्णपणे. बॅट्समन तर बीट झाला तर झाला. प्रशांत पण बीट झाला मला वाटते आणि सध्या तरी जर विचार केला तर योगेश बीट झालाय. यष्टीरक्षकाची भूमिकेमध्ये आहेत सध्या आणि तिथून डॉट बॉल येतोय. कैलास पाटील पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा हाताळताना यष्ट्यांच्या जरासा बाजूने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचला गेला होता. 1 धाव अंकित केली जाते. अनिल आणि अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून फेकी खराब होते आणि त्यामुळे सुरक्षित क्रीज मध्ये आपल्याला अजय पाहायला भेटतोय. फेकी खराब होते. उमेश सध्या आपण बघतोय 1च धाव होती. अनिलने अजयला रिटर्न तिकीट काढण्यासाठी प्रभावित केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज होतील. कैलास 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केले. यावेळी जागा बनवले. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. 2 तर बनल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेकी खराब होते. कलेक्शन केलं जातंय गोलंदाजामार्फत आणि 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या संघ पोहोचलाय तो म्हणजे 11 धावेवरती.
3 चेंडू मध्ये बनवल्यात आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. अनिल आहे, अजय आहे, इथून पार्टनरशिप मोठी करावी लागेल कारण 43 धावेचा पाठलाग आहे आणि सध्या तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते बिलालपाडा मास्टर संघाकडनं. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय इनटू द गॅप, बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमारेखा पार, षटकार. आणि सध्या तरी अजय यांनी दाखवून दिले डीजेच्या माध्यमातून गाणं सुद्धा वाजलं जातंय आणि थोडंसं दमखव लावण्याचं कामही केलं जातंय. चेंडूला दाळून दिले सरळ डीप लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून सीमारेखा पार. एक फ्लॅट 6 अजयच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. धावा बॉलकरती लागले गेल्या 17 धावा आणि इथून कानमंत्र दिला जाईल कारण थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस द बॅटने खेळला गेलाय फलंदाजाने आणि तिथून कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. जर क्षेत्ररक्षक असता तर झेलची संधी असती, पण रणजित घरात होते त्यांच्या आवाक्याच्या पार हा चेंडू होता आणि त्यामुळे उमेशलाही हा चेंडू जज करता आला नाही कारण इंटू द गॅप मध्ये चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रणजित घरत या चेंडूवरती येतील. एक जबरदस्त असे खेळाडू आहेत, लेदर क्रिकेटचा एक जबरदस्त असा अनुभव आपण सध्या बघितला गेलाय त्या खेळाडू मार्फत. धावसंख्या होती ती 18. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सायना स्पोर्ट्स क्लबचे माजी कर्णधार आपण त्यांना वारंवार बघितलं गेलंय. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि इथून षटकार आल्यानंतर कमबॅक ही कैलास पाटील यांच्या मार्फत आपण बघितलं गेलंय. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा बॉलकरती लागले गेल्यात 18. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे डीजे 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 18 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे मोगरपाडा मास्टर संघाला. 25 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 25 धावा. रणजित घरत यांना सध्या आपण बघतोय फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातंय. सायकेंड वरती ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. इथून 18 चेंडू 25 धावेची आवश्यकता. चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, फलंदाजचं बीट झालाय, तिथे यष्टीरक्षकही बीट झालाय आणि तिथून डॉट बॉल सध्या आपण बघतोय. डॉट बॉलचं चित्र इथून उमटावं लागेल बिलालपाडा मास्टर संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर, कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल आणि ही जबाबदारी सध्या रणजित घरतवरती आहे. यावेळी सरळ बॅटने कैलास पाटील चेंडू खाली 1 2 3. शेवटच्या क्षणाला मात्र इथून झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू आहे. धावचीची संधी आहे. इथून झेल तर सुटलाय पण मात्र इथून 2 धावाही खर्च केल्यात. येणाऱ्या काळामध्ये या धावेंचा नक्कीच कुठेतरी मोजणी केली जाईल. प्रयत्न केला होता 1 2 3 4 करत असताना चेंडू मात्र जमिनीवरती आदळला जातोय. झेल सुटला जातोय आणि इथून कान मंत्र दिलाही जातोय अनिल याच्या मार्फत, कारण इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. प्रयत्न खूप चांगला होता आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा रणजित घरत सज्ज होतील. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या होती ती 20. आता 22 धावेची आवश्यकता असताना झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतोय अजयने दाखवून दिलंय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार, षटकार.
धन्यवाद डीजे. आणि या षटकाराने धावसंख्या फलकावरती लागले गेले. संघ पोचलाय 26 धावेवरती. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय. स्वतः गोलंदाज रणजित करत झेल खाली पोहोचण्याचा प्रयत्न, पण तिथून थोडासा झेलापासून दूर हा चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, पण नाही पोहोचू शकले आणि तिथून एक धाव येते. धावसंख्या 1 ने भर होते. 27 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. आता 14 चेंडू विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 16 धावेची आवश्यकता. अनिल आहे सध्या स्ट्राईक एंड वरती. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, तिथून फटका तर खूप चांगल्या पद्धतीने आहे. इंटू द कॅप. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातोय डीप पॉइंटला. दमदार चौकार. नक्कीच एक चांगला फटका होता. कट केला गेला चेंडू सरळ डीप पॉइंटला. यावेळी मिस टाइम होतोय. यष्टी रक्षक योगेश चुकी करणार नाही आणि इथून अनिलला परतावं लागतंय. गडी बाद होतोय. बॅक टू डग आउट. गॉन. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशदादा पाटील विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. नवीन बॅटर निकेश यांना सध्या आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणीही गेलंय, कारण इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मोगरपाडा मास्टर जय मल्हार मोगरपाडा मास्टर संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना. आणि एक झेल सुटल्यानंतर सध्या तरी जर विचार केला तर या इनिंगचं चित्र थोडंसं बदललं गेलंय, कारण तो झेल सुटला गेला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर एक चौकार आला. या धावा कुठेतरी थांबल्या असत्या. ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाही. आणि त्यामुळे इथून मोगरपाडा संघ जर आपण बघितला तर चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला भेटतोय. या मैदानाचा जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ आणि 12 धावेची आवश्यकता असताना या मैदानावरती काही होऊ शकते. म्हणून क्रिकेटचा हा खेळ आहे. या खेळाचा कधीही अंदाज आपण लावू शकत नाही. अजय नवीन गोलंदाज सध्या आपण बघतोय. महेश पाटील यांना आपण सध्या बघतोय. घासकोपरी श्री गणेश घासकोपरी मास्टर संघातून खेळणारे आज मैदानाचा अंदाज घेणार, कारण उद्या खेळणार आहेत. म्हणून आज कुठे चेंडू कुठल्या टप्प्यावरती पडतो हा अंदाज सध्या सुरू आहे त्यांचा. यावेळी पुन्हा एकदा टॅप केलं जाते. चेंडू जातो डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी केले. फेकी थोडीशी खराब होते आणि त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती येतात. इथून बँक बॅलन्स कमी आहे, मग सिंगल अडवणं गरजेचं आहे सध्या बिलालपाडा मास्टर संघाला. पण तिथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजाकडनं आपल्याला बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रशांत आहे चेंडू खाली आणि झेल तर सुटलाय, पण चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला भेटतोय. नाही बुलेट स्कोडा नको तो गोडा. धन्यवाद डीजे. अजय मात्र इथून फायर होत असताना आणखीन एक जीवनदान अजयच्या नावावरती होते. 9 चेंडूचा इशारा, कारण खेळपट्टीच्या बाहेर सध्या आपण बघतोय हा चेंडू. 1 धाव अंकित. 40 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या. 3 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ जर बघितला तर अजूनही 10 चेंडूचा खेळ आणि 3 धावेची आवश्यकता. फिनिश करण्याचा प्रयत्न तर केलाय. चेंडू इंटू द कॅप. सीमारेखा पारही जातोय आणि इथून मोगरपाडा मास्टर संघ विजय होतोय. झेल सुटल्यानंतर अजय नाही थांबले आणि अजयने दाखवून दिलं हा सामना मी 1 मॅन
आर्मीची भूमिका करून माझ्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मोगरपाडा मास्टर संघ विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन मोगरपाडा मास्टर संघ आणि हाडलक बिलालपाडा मास्टर संघ. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तुमच्या मार्फती आम्हाला पाहायला भेटला. संघाला केलंय विजयी असा ठरतोय मिस्टर अजय, ज्याने गोलंदाजी करत असताना काढली एक विकेट आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना वैयक्तिक धावाचा जर विचार केला तर 11 चेंडू 30 धावा आणि आपल्या संघाला विजय केलाय. म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अजय ठरतोय. मॅन ऑफ द मॅच रॉयल ग्रुपच्या वतीने ती जर्सी दिली जाते. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण सध्या बघतोय रॉयल ग्रुपच्या वतीने मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि त्यानंतर सई बिल्डर्स